ज्या काळात मनोरंजनाची साधनं अत्यंत मर्यादित होती, त्यावेळी कोल्हापुरात शाहू राजांच्या प्रेरणेनं दत्ताजीराव भोसले यांनी शहराच्या मध्यवर्ती चौकात शाहू चित्रपटगृहाची उभारणी केली। या चित्रपटगृहानं कोल्हापूरच्या रसिकांना दर्जेदार चित्रपटांची मेजवानी दिली। एकेकाळी हाऊसफुल गर्दी पाहिलेल्या या चित्रपटगृहानं मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ अनुभवला। गेली 78 वर्ष शाहू टॉकीजनं रसिकांची मनोरंजनाची भूक भागवण्याचं काम केलं। आज हे चित्रपटगृह 79व्या वर्षात पदार्पण करतंय। या निमित्तानं या चित्रपटगृहाच्या प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त। कोल्हापूर ही कलानगरी म्हणून सर्वदूर परिचित आहे। स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरसह राज्यभरातील चित्रपट उद्योगाला चालना मिळाली। कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांना आदर्श मानून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या ताराबाई पार्कातील दत्ताजीराव भोसले यांनी 1947 साली शिवाजी टेक्निकल समोर शाहू चित्रपटगृहाची उभारणी केली। कोल्हापूर संस्थानचे राजे शहाजी महाराज यांच्या हस्ते शाहू चित्रपटगृहाचं उद्घाटन झालं। 540 आसन संख्या असलेल्या या चित्रपटगृहानं अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत। त्या काळात हिम्मतवाला, संजोग, घर एक मंदिर, सिंदूर, दिल यासोबतच मराठीतले नवरी मिळे नवऱ्याला, एकापेक्षा एक, गंमत जम्मत, नवरा माझा नवसाचा, साडेमाडे 3, माहेरची साडी असे सिल्वर जुबली चित्रपट देण्याचं काम या चित्रपटगृहानं केलंय। शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे चित्रपटगृह मायबाप रसिकांचं आवडतं माहेरघर ठरलं। आज भोसले कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीचे विक्रम भोसले हे या चित्रपटगृहाचं व्यवस्थापन पाहतात। एकेकाळी हाऊसफुल गर्दी अनुभवलेल्या या चित्रपटगृहानं मल्टिप्लेक्सच्या जमान्यातही आपलं अस्तित्व अबाधित ठेवलंय। या चित्रपटगृहाला जॅकी श्रॉफ, पद्मिनी कोल्हापुरे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, स्वप्नील जोशी, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी भेट दिली आहे। अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम या चित्रपटगृहानं केलंय। गेली 78 वर्ष अविरत सेवा देणाऱ्या आणि रसिकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटगृहानं आज 79व्या वर्षात पदार्पण केलंय। या निमित्तानं आज या चित्रपटगृहात पूजा अर्चा संपन्न झाली। 79वा वर्धापन दिन साधेपणानं साजरा केला। सध्याच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यातही अनेक आव्हानं पेलत शाहू चित्रपटगृहानं कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात इतिहास घडवलाय एवढं नक्की। बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश कात्रजसह प्रमोद वनगुत्ते।